नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी। मला रवी राणांचे हे सगळे आत्ताचे काही व्हिडिओज पाहिल्यानंतर असं वाटतंय, रवी राणांचं असं म्हणणं असेल की पायतान हाना पण मला नेता म्हणा, असा आमचा हा रवी राणा। अहो रवी राणाजी, तुम्हाला तुमच्या भागातल्या, तुमच्या मतदारसंघातल्या काही विकासाच्या गोष्टी करता येत नाहीत का? तुम्हाला फक्त यशोमती ठाकूर दिसतात। दिसल्या यशोमती ठाकूर की झाली तुमची कुरकुर, दिसल्या यशोमती ठाकूर की चालू झाली तुमची कुरकुर। अहो किती कुरकुरी करणार तुम्ही त्यांच्या बाबतीमध्ये, आणि कितीदा करून फसलायत ना। कशाला त्यांच्या मागे लागताय? वाघीण एखादा पंजा खरंच पडला ना तर लई मागं जाईल हो बाप्पा। काऊन करून राहिलं तुम्ही असं, मला काय कळून नाही राहिलं। अहो रवी राणा, तुम्ही सबका साहेबांच्या बद्दल बोलता, यशोमती ताई बद्दल बोलू राहिले। सबका साहेबांना कोण ओळखत नाही म्हणतात? अहो सबका साहेबांना सगळी लोक ओळखतात, पण रवी राणा तुझी ओळख काय? तुझ्या बायकोमुळं। तिला सगळ्या साऊथ नॉर्थ अजून वेगवेगळ्या पिक्चर मध्ये ते जिने डान्स केले, नर्तकीचं ते रूप आहे, त्यामुळे लोक ओळखत होती तिला, म्हणून ते नवनीत राणाला ओळखू लागले। नवनीत राणा नंतर मग तुम्हाला, कारण का तुम्ही त्यांचे मिस्टर, तर मिस्टरला कसं नाही विसरणार लोक। आम्हाला अशी प्रसिद्धी नको ना आमच्या नेत्यांना। ते आहेत त्यांच्या कामानी, त्यांच्या सगळ्या गोष्टी लोकांना जनता जनार्दनाची कामं करून, लोकसेवा करून प्रसिद्ध आहेत ते। तुम्ही अजिबात काळजी करू नका, कोण ओळखतंय कोण नाही ओळखत, त्यांच्या कामाची ओळख सगळ्यांना आहे हो। पण तुमची ही जी यशोमती ठाकूर दिसल्यावर जी कुर चालू आहे ना, ती थांबवा। करायची आहेत विकासाची कामं करा। त्या मेळघाटामध्ये कसं दिलं ते साड्या पातळ चिंध्या जाळ्यांच्या, त्याच्याऐवजी चांगले पैसे नसतील तर सांगा, यशोमती ताई पाठवतील तुम्हाला पैसे, आणि चांगल्या साड्या खरेदी करा, त्या बिचारा बाया बापड्यांना लाडक्या बहिणींना द्या हो। नाही तर नुसतंच आपल्या बायकोच्या अंगावर 1-1 लाखाची साडी, असं नका करू। तेव्हा एक लक्षात ठेवा, सबका साहेब यशोमती ठाकूर ह्या व्यक्ती खूप वेगळ्या आहेत। तुम्ही फक्त एकच काम करा, तुमचं सर्व लक्ष केंद्रित करा, निवडणुका, जनतेची कामं त्याच्यावर करा, विकासावर बोला। यशोमती ताई कशा दिसतात, यशोमती ताई काय करतात, सबका साहेबांना कोण ओळखतात, सबका साहेबांना कोण, याच्यावर अजिबात तुम्ही विचारच करू नका। तुमचा तेवढा मेंदू पण नाही हो परिपक्व मेंदू तुम्हाला नवरा बायकोंच्या दोघांचे नाहीयेत। तेव्हा फक्त तुम्ही कामातनं काहीतरी तुमची स्वतःची एक प्रसिद्धी निर्माण करा, किंवा तसं तर तुमच्या बायकोला इव्हेंट्स करणं, शो करणं हे तर फार आवडतं, त्याच्यामुळे त्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवत राहा ना तुम्ही। मोठमोठे 10-20 लाख रुपये देऊन नटे आणा, नाचवा त्यांना, गर्दी गोळा करा, ते करा तुम्ही। कारण का ते आम्ही करत नाही हो, आमच्या रक्तात नाहीये ते। आमच्या रक्तात काम 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 काम। राजकारण 20% आणि 80% समाजकारण हेच आमच्या लोकांमध्ये आहे। त्याच्यामुळं आता रवी राणा, तुम्ही गप्पा नका करू, काही कोणाच्या बाबतीत काही गॉसिप्स करू नका, काही उलटे सुलटे बाता करूच नका। तुम्ही आपले कामाला लागा, निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्याच्यावर लक्ष द्या आणि काम करा, आणि थोडं बायकोवरही लक्ष द्या, म्हणजे काम करताना व्यवस्थित ते लक्ष द्या। एवढंच माझं म्हणणं आहे। पटलं तर वय, नाही तर जाऊ दे।